तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। करायचं कळतं आम्ही काय गोट्या खेळत नाही। लाडक्या बहिणींना 45,000 कोटी देतोय, पैशाचं सोंग आणता येत नाही। गोट्या खेळूनच ते 2-3 शपथविधी घेतले ना, ज्यांना गोट्या खेळणं फार चांगलं समजतं। गोट्या खेळूनच सगळा कारभार चालवला सरकारनं। तुम्हाला पैसे नाही आहे, लाडक्या बहिणीला बदनाम का करताय? शक्तीपीठ कोणा मागितला होता? का देताय तुम्ही? काही गरज आहे का? जाऊ द्या 3 वर्ष, कोणाची मागणी नाही, काहीच नाही, मग तरी तुम्ही शक्तीपीठाचा आग्रह का करता हो? इतर कित्येक प्रकल्प आहे, गृहनिर्माण असेल मुंबईमध्ये। आज जर तुम्ही पाहिलं तर बिग सिटी मध्ये किती पैसा ओतला सरकारने ते बघा ना। मग नागपूर असेल, तुमचं संभाजीनगर असेल, तुम्ही पुणे असेल आणि मुंबई असेल, इथं तुमचे 2 ते 3 लाख कोटी रुपये गुंतवले। पुऱ्या महाराष्ट्राला दिले काय? म्हणजे ग्रामीण भागातला माणूस मोठ्या अडचणीत आल्यानंतर तुम्ही पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणताय, फार चुकीचं आहे। अहो साधा डीपीडीसीचे 200 कोटी कमी करा, सगळ्या क्लास 1 आणि क्लास 2 चे ऑफिसर जेवढे आहेत किंवा जे काही आहे त्याच्यातून पगार कट करा, आरामशीर 1,000 लाख कोटीची बचत होऊ शकते तुमची। द्यायला मानसिकता पाहिजे। आणि केंद्र सरकार तर तुमचंच आहे दादा। पंजाब ज्या ताकदीनं समोर आलं त्या ताकदीनं तुम्हाला समोर काय येतं? दादाची दादागिरी फक्त सत्तेत राहापुरती शिल्लक आहे। शेतकऱ्यासाठी ते दादागिरी दाखवणार कधी, त्याची वाट पाहतो आम्ही। वडेट्टीवारांनी 6 महिन्याचा पगार देण्याचं आज जाहीर केलं आहे आणि इतर आमदारांना सुद्धा 6 महिन्याचा पगार द्यावा। 90 कोटी होतं, 400-300 आमदार पकडले तर एका महिन्याचे 90 कोटी आणि जास्तीत जास्त ते होणार, ते तर केलेच पाहिजे। मी तर म्हणतोय दुष्काळाचा झड मग शेतकऱ्यालाच का, सगळ्यावर पडू द्या ना। मग शेतकरीच का मरतो दुष्काळात, तो गावातला मजूरच का मरतो दुष्काळात, त्याच्या झड सगळ्याला पोहोचल्या पाहिजे। जर चांगलं झालं तर अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं चांगलं होते, वाईट होते तर सगळ्याला झड पोचली पाहिजे। साधा नियम आहे, नॅचरल आहे। मी आता काल गडचिरोलीला गेलो, 32 हत्ती आले। 32 हत्तीनं 1,000 हेक्टर धान खराब करून टाकले। सापडतच नाही, हत्ती सापडत नाही, ते मुंगी आहे का ते? 20 वाघानं शेतकरी मारले या 6-7 महिन्यात। दररोज मरणारे 15 शेतकरी, 15 ते 16 शेतकरी आत्महत्या करतं आणि या सगळ्या वाघाच्या कचऱ्यात तो वाघ बरा ना, मग आमदाराच्या पोराला काही त्रास देत नाही, आमदाराला त्रास देत नाही। ते आमचे हत्ती मुंबईत घुसत नाही, ते घुसले असते तर बरं झालं असतं, लगेच बंदोबस्त झाला असता।